व्यक्का कितना गया वो दका नौ में दका आणि रहिना येतेन मम्मीला व्यक्का हाय गाईज गुड मॉर्निंग जय आदिवासी पट्टसला आपला न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत भाऊसन. तर सकाळी मग भाऊसन 9 मेसला काही खावाला भेटणार ना तो डायरेक्ट टॅनवर धारय ना मला नाश्ता लेवाला. तर चला मी टॅनवर जाई त्याने गुंता नाश्ता लय आणि मी बी खासू कंटिन्यू ब्लॉग दाखत राहू भाऊ ना आज ना. तर फायनली गाईज नाश्ता लय गया. चला नाश्ता बिस्ता करू. चला मेस भी भूक्या हुई जायला. तर गाईज नाश्ता नुसता हुई गया 9 मेस दका काय उरायला लागते गया आता 9 दका बजरे सरी जाए उराव वत्तुन बोय यार वो फुगा उरत डेल. तर दका गाईज 9 मेस काय लय येईल डायरेक्ट फुगा उरावा ना काय येत रे बलून ना काय म्हणत यातला रे तर दका कशा उरायला ना 9 मेस बापरे बेक्का सावटाला हिंगत कितला ना लयणार आहे कितला ना लयना उराव 9 मेस what तर गाई चला दुपार हुई गया व्याकार ऊन पर आहे ना आम्ही 9 मेस निघून आहे ना गुलप्या लेवायला जाय रे ना दुकानवर मावा गुलप्या तुला काय लव रे गुलपी लईना परी ते निघून जावी. तर चला बाहेर दका व्याका ऊन परा लागते जायला भाऊ. चला तर गाईज दका गुलप्या काही भेटण्यात ना कोंब भेटेल दे आमला भी एक एक सुन मम्मीला हो त्या मच्छर ना कागद होता लय मला दिया तुन मम्मीला भी दी खान मध्ये तुन मम्मीला. तर गाईज वाटा पार आहे गया एक एक कोण 9 मेस वाटा पार की ना बटा वल्ला वल्ला वही रहना है तो वल्ला वल्ला वही रहना है वो ती बादली ठव वो बादली ठव वो नको लागे जे रे लागे जे है कॅमेरा फुटी जे आपला बेक्का कितना गया वो दका 9 मेस दका आणि रहिना येतेन मम्मीला बेकार कितना गया है फिर आला चालाव ना तू हाँ फिर चड्डी नेत्री की आपल्या बाईने येतात की बघू आता चड्डी नेत्री की जाण. तर चला गाईज पानपुरीवाला येईल बाहेर रस्त्यावर 9 मेस सांगितलं ना पानपुरी खावतो. तर चला पानपुरी खाता म्हणून. तर दका गाईज पानपुरीवाला आम्ही ली रही ना 30 रुपयानी पानपुरी एक समोसा. चल जल्दी देर बो हम ले रहे. ओ पाय ना बयत खातो ना रे नर वाकऱ्या पाय ना बयत का समोसा कुठला आको दीदी 10 रुपयाने पानपुरी आणि एक समोसा लय गया
पानपुरी है पानपुरी। तर गाइस दका पानपुरी समोसा लगाई गया तो चला खाता हूँ। तर गाइस दका 9 में समोसा खावा लगते गया बाद लागी रहना रे। हाँ काय हाँ मला ना दे मग। ओबा तका बहुसवन 9 मेस मला भी दिनात समोसा ऐसा बहु मिक्स पानी लगाई गया तिखट लई वाल पाए होता 9 मेस ना खाता कधी ना 9 में काय रे पाणी पुरं भारी टाकलं मसाला ये बटर लागो के ना ये तो वाला था ये पण नो दिया नो कायदा करा असे बुराईन खावा ना असे थोड़ा थोड़ा मग बा मस्त लागन ना मैं वतन भाई निस्ता चिवडी नाही होता ते काय चालणार नाही तर गाइस खावाय गयात इथला गोर पाणी टाकलं होता तरी टिका लागी राहणार टिका जास्ती टाकाय गया आणि 9 मेल दका एक्का वाखा राहणार डायरेक्ट अहो दका उभा तुलना लागा रे टिका तेल तर टिका लागणार आहे ना तर गाइस आमना गाव मना डायरेक्ट जार वाटाय ना नाव प्रमाण जार वाटाय ना दका मल बी भेटणार गाव दका 4 90 4 आणि दका याती गाय आणि आम्ही बाहेर गए तिथला मग 9 मेल दका मना खावा ना काही चालना बेटा तर गाइज चला
तयारी तुयारी होई गई संध्याकाळी ना 4 वाजे गयात. तर चला आम्ही फिरायला जायला नाही येत नवमेश आणि मी. चला कंटिन्यू दखत राहा चल. तर गाईज नवमेश ना आमून आता दरण ना गम फिरायला गयत एकदम खतरनाक मौसम दखू शकता तुम्ही बी. दका एक नंबर वाट आता संध्याकाळी पार ते ते येतात काय बसेल ते. तर गाईज इष्टाना रील बनायला नाही येत आमू. चला चला आमून बी आता घर चालणार. नवमेशनं फोटो काढाल उन्हाळ बेक्का सावट फोटो काढायला गेत त्यानं. तर चला आम्ही बी घर चालणार आता चाललंय. तर दाखा आमना नवमेश कशा पय पय नवमेश मी बी पय त्याने मांग गाडी लागू पै नव्हे. तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटणार होई तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर जा नको. चला भेटू नंतर ना ब्लॉग मग. टाटा बाय.